नमस्कार मित्रांनो, आज रविवार सुट्टीचा दिवस. म्हटलं थोडी विश्रांती घ्यायची. पण नेहमीप्रमाणे आदल्या दिवशीच बायकोनं कामाचं नियोजन लावून ठेवलं होतं. काल पाऊस भरपूर पडलाय म्हणाली. 2 तरवाला गिऱ्हाईक आलेत. तंबाखूचं तरू आपल्याला 5,000 काढायला पाहिजे. त्यामुळे नंतर आल्यानंतर अंघोळ करा, पहिला तरू काढायला चला. मग काय शेताकडे गेलो. मी, वडील, बायको आणि ज्यांना तरू पाहिजे ते 2 गिऱ्हाईक आलेत बघा. आता त्यांना 5,000 तरू काढून दिल्यानंतर मग घरी जाणार आम्ही. घरी जाऊन अंघोळ करून जेवण केल्यानंतर पुन्हा पुढच्या कामाचं नियोजन आहेच. ते म्हणाले पाऊस झाल्यामुळं आम्ही लावलेल्या तंबाखूला दोन्ही बाजूला लागवड करायला पाहिजे, लागवड घेऊन या. मग गाडी कुठं बंद पडू नये म्हणून पहिल्यांदा हमीदवाडच्या पंपावरती जाऊन तेल घातलं. तेल घातल्यानंतर खडकेवाड्यामध्ये आमच्या गलगले फाटा आणि खडकेवाडा ह्याच्या बरोबर मध्ये निप्पाणी मुरगुड रोड टच यशोधन शेती ॲग्री हे दुकान जे आहे बघा, इथं मी आता लागवड घ्यायसाठी आलो आहे. 2 DAPची पोती मला घ्यायचे आहेत. हा समोर बसला आहे तो दुकानदार नाईक साहेब आहे, त्यांचा मुलगा हे नाईक साहेब. आणि हा समोर दिसतोय तो बापू, त्यांच्या कामगार. 2 वर्षापूर्वी हे दुकान घातलेलं आहे. अतिशय होलसेल दरात सर्व प्रकारची कृषीची औषधं आणि लागवडी माफक दरात मिळतात. कापशी पंचकृषी गलगले 15 ते 20 किलोमीटर, जवळजवळ 40 किलोमीटर रेडियसमधले गावातील लोक इथं औषध न्यायला येतात. फळभाज्या, पालेभाज्या, ऊस, तंबाखू, सोयाबीन सर्व पिकावरची रिझल्ट ओरिएंटेड औषधं तुम्हाला इथं मिळतील. मग त्यांच्या बिल केल्यानंतर या प्रशस्त गोडाऊन जे बॅक साईडला आहे तिथं आलो. गाडी लावली. बापू आला तोपर्यंत तिथं. बापू आल्यानंतर त्यानं मला विचारलं काय पाहिजे तुम्हाला म्हणून. मग त्याला बिल दाखवलं आणि म्हटलं 2 DAPची पोती न्यायला आलो आहे. मग त्यानं 2 DAPची पोती काढली आणि माझ्या गाडीवरती घातली. गाडीवरती घातल्यानंतर मग आता इथून पुढं मला शेताकडं जायला लागणार आहे. तोपर्यंत बायकोनं सांगितलं होतं तुम्ही पोती घेऊन डायरेक्ट शेतामध्ये या, लागवड पुरायसाठी मी एक माणूस सांगितलं, ते माणूस घेऊन पुढं जातो. मग गाडीवर पोती टाकली आणि आता शेताच्या दिशेने चाललो. गलगलपाट्याच्या आतमध्ये आलो आहे बघा. आता गावाकडे चाललो आहे. आता गावाच्या डांबरी रस्ता सोडल्यानंतर शेताकडे कच्चा रस्ता जाईल, त्या रस्त्यानं मी आता वरती जाणार. दिसेल तुम्हाला आता जो रस्ता लागला आहे तो डांबरी आहे. आणि हा डांबरी रस्ता झाल्यानंतर गाव पास करून हा कच्चा रस्ता लागतो. पाण्याच्या टाकी म्हणजे जिथं वसाहत आहे तिथं ही पाण्याची टाकी आहे. या पाण्याच्या टाकीच्या पुढच्या बाजूला डाव्या बाजूला मला जावं लागणार. तिथं आमचं शेत आहे, जिथं आम्ही तंबाखूची लागण केलेली आहे. तिथं आता मी जाऊन ही पोती, परवा सोयाबीन इथंच वाहतूक करून घेतलं होतं. आता मी डोक्यावरती लागवडीचं पोतं घेऊन चाललो आहे बघा. समोर दिसतं एवढ्या लांब मला पोतं न्यायचं आहे, तिथं तंबाखू आहे माझा. मग 2 पोती असल्यामुळं बायको म्हणाली 1 पोतं तुम्ही घेऊन चला, 1 पोतं मी अर्धं करतो, अर्धं मी घेतो, अर्धं तुम्ही घ्या, उगाच त्रास नको. असं केअरिंग नेचर पाहिजे नवरा बायकोंचं. आता डोक्यावरती पोतं घेतलं आहे, मी चाललो आहे बघा. आता लागवडीचं पोतं ठेवणार आणि लागवड घालायचं काम बायको आणि ते दुसरं एक माणूस कामाचं सांगितलं आहे ते दोघं करणार. दुसरं गटलं न्यायला पण आलो. दुसरं गटलं घेऊन गेलो, लागवडीचं पोतं ठेवलं. असं शेताकडे कसं प्रसन्न वातावरण असते बघा. शहरामध्ये जाऊन प्रदूषणयुक्त हवा खाण्यापेक्षा हे शेतातलं वातावरण कधीही चांगलं. हा दिसतोय तो तंबाखू, अतिशय फ्रेश. एकसुद्धा आळं तुम्हाला इथं खाडं दिसणार नाही. अतिशय झाडाला कशी शायनिंग आहे बघा तंबाखूच्या. म्हणजे सगळी रोपं अशी टवटवीत आहेत. 20 ते 22 दिवस झालं ही लागण करून. तर बायकोनं लगेच कामाला सुरुवात केली लागवड पुरायला. तंबाखूची शायनिंग बघा कशी आहे, 1 नंबर. असं पक्षी वगैरे शेतात बघायला फार म्हणजे अतिशय वातावरण प्रसन्न असतं. पुण्या मुंबईला जाऊन नोकरी करून प्रदूषणयुक्त हवा खाण्यापेक्षा कधीही शेतातलं आणि गावाकडचं वातावरण चांगलं. कारण गर्दीमध्ये एकांतपणा शोधण्याला आम्हाला जमत नाही ते. मग काय, ते झाल्यानंतर बायकोनं माझे पुढचं नियोजन लावून ठेवलं होतं. तुम्ही लागवड दिल्यानंतर पुन्हा डोंगराकडे तरवाकडे जायचं आहे पाणी घालायसाठी. मग काय, लिंगणूर मार्गे आलो. लिंगणूर मार्गे जायचं म्हटल्यानंतर पंत हॉटेल इथं भेट देऊन मी जातोच. हे समोरून येतात ते मुकुंदादा पंत टी स्टॉलचे मालक. 25 ते 30 वर्ष झालं हिने हॉटेल सुरू करून. अतिशय प्रसिद्ध असणारा नाश्ता इथं मिळतो.
कटवडा, भजी, मिसळ, मिरची भजी एक नंबर. मग काय घरगुती संबंध आहे त्याच्यामुळे मी त्यांना चहा द्या पण म्हणत नाही. मी स्वतः जातो, कप धुतो आणि चहा घेतो. अगदी घरचे संबंध आहेत. आता चहा घेतल्यानंतर मी लिंगणूरच्या पुन्हा वाटेनं डोंगराकडे आमच्या शेताकडे जाणार. थोडंसं 5 मिनटं मुकुंदादाबरोबर आणि त्यांच्या आईंच्याबरोबर गप्पा मारल्या आणि आता परत शेताकडे चाललो. आता थोड्या वेळा शेतात गेल्यानंतर DAPचं पाणी तरवाला मारायचं आहे आणि DAPचं पाणी पानावरती राहून उपयोग राहत नाही. त्याच्यानंतर पुन्हा गोडं पाणी मारावं लागतं. म्हणून पहिल्यांदा मोटरीची लाईट आहे का नाही कन्फर्म केलं आणि मोटर चालू केली. टीला पाणी दिसते का बघा मित्रांनो, कसं छान वाटतंय. आता हे झाल्यानंतर तरवावरती औषध मारणार DAPचं आणि तरवावरती औषध मारून झाल्यानंतर लगेचच 100 फुटाची पाईप मी तरवाच्या प्लॉटमध्ये टाकलेले आहे पाणी घालायला सोपं व्हावं म्हणून. मग त्याच्यावर गरगरीत गोडं पाणी मारणार म्हणजे पूर्ण पानावरची DAP त्याच्या मुळाला जाणार आणि ते त्याला पोषक असतं मित्रांनो. पाणी चालू केलं, पाटान पाणी चाललं आहे. हे बघा औषधाचा पंप भरूनच ठेवला आहे लगेच. आता औषध फवारणी करायला लागलो. याच्यानंतर पाणी मारणार आणि मग घरी जाणार. म्हणजे सोमवार ते शनिवार सकाळच्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेत मिळेल त्या वेळेत शेतातलं काम आणि रविवारचंसुद्धा असं नियोजन. असं काम करावं लागतं. जबाबदारी आहे, करायलाच पाहिजे. कारण शेतकरी आहे त्यामुळं काम हे केलंच पाहिजे. असा माझा दिनक्रम असतो बघा रविवारचा आणि इतर दिवशीचा. काही ना काही कामाचं नियोजन असतंच. धन्यवाद.